मित्र हो, हे आहे जायफळ. दिसायला अतिशय छोटं दिसतं, परंतु याचे फायदे खूप मोठे आहेत, महान आहेत. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किचन मध्ये हा पदार्थ असतो. हा पदार्थ स्वयंपाकामध्ये मसाला म्हणून वापरला जातो आणि झोप येण्यासाठी फायदेशीर ठरतो. एवढी माहिती सोडली तर बाकीची शास्त्रोक्त औषधी माहिती 90% जास्त लोकांना माहीतच नसते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जायफळ नियमितपणे सेवन करण्याचे तब्बल 12 आरोग्यदायी शास्त्रोक्त औषधी फायदे सांगणार आहे. यासोबतच हे किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे सगळे फायदे खूप चांगल्या प्रकारे करून घेता येतील. यासोबतच हे वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि कोणी नाही खायचं याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, याचं नाव जरी जायफळ असलं तरी हे काही फळ नाही. जायफळचं जे झाड असतं त्या झाडाला काही फळं लागतात आणि हे फळ जेव्हा पिकतं आणि पिकल्यानंतर फुटतं, त्याच्यामधून हे बी बाहेर पडतं. या बियाच्या बाहेर एक आवरण असतं आणि ते आवरण सुद्धा आपण मसाला म्हणून वापरतो. अशा पद्धतीचा तुम्ही मसाला बघितला असेल, ज्याला जावित्री म्हणतात. मित्र हो, या सालीचा, या बियाच्या अवतीभोवती अशा पद्धतीचा थर असतो आणि हे काढल्यानंतर ह्याचा पण मसाला बनवतो. हे पण आपण मसाला म्हणून वापरतो आणि ह्याचा सुद्धा आपण चांगला उपयोग करतो. आणि जेव्हा हे बी सुकवलं जातं, त्याच्यावर एक अजून कठीण कवचाचं आवरण असतं, ते फोडलं की त्याच्यामधून हे बी मिळतं आणि आपण त्याला जायफळ म्हणून वापरतो. आता ह्याच्यामध्ये नेमकं असं काय आहे जेणेकरून आपल्याला हे सगळे फायदे मिळणार आहेत? कुठली औषधी तत्व आहेत त्याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट तर मुबलक प्रमाणामध्ये आहेच आहे. सोबत फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे. साधारण 100 ग्रॅम जायफळ मधून आपल्याला 20 ग्रॅम म्हणजे 20% फायबरने हे भरलेलं आहे. आणि फायबर आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी, पचनशक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. यासोबतच याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बी कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व, खास करून B1, B3, B6, B9 खचाखच भरलेली आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारची खनिज, मग कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, पोटॅशियम आहे, हे देखील मुबलक प्रमाणामध्ये आहे. याच्यामुळं आपल्याला ह्याचे चांगले फायदे होणार आहेत. आता पाहूया याचे 12 शास्त्रोक्त फायदे कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या आजारामध्ये आपल्याला हे वरदान ठरणार आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे झोपेसाठी. बहुतांश लोकांना अँझायटी असते, अतिविचार येतात, झोपच लागत नाही, एकदा लागल्यानंतर परत जाग येते आणि त्याच्यामुळे त्यांना दिवसभर कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही, डोकं ठिकाणावर राहत नाही, चिडचिड होते, उदास वाटतंय किंवा राग जास्त येतो झोप व्यवस्थित नाही झाल्यामुळं, आणि संपूर्ण शरीर आणि मन थकून जातं, त्याला अजिबात आरामच मिळत नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधामधून किंवा कोमट पाण्यामधून एक चिमूटभर जायफळची पावडर त्याच्यामध्ये टाका आणि तुम्ही ते हळूहळू प्या. नक्कीच तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होईल. 10-15 दिवस प्या, नंतर परत 10-15 दिवस थांबा. झोप येत नसेल तर मग तुम्ही परत अजून चालू करा. हे तुम्हाला ह्याच्यामुळे सवय लागणार नाही, कारण हे नैसर्गिक आहे. याच्यामध्ये सिडेटिव्ह गुणधर्म आहेत. सकाळी मात्र तुम्ही शक्यतो टाळा. जर तुम्ही दिवसभर घरी असाल, काय तुम्हाला दुसरं काही काम नसेल, तर सकाळी देखील हे तुम्ही अशा पद्धतीने दुधातून किंवा पाण्यातून तुमच्या झोपेसाठी किंवा एकूण तुमच्या मेंदूच्या शांततेसाठी घेऊ शकता. दुसरा महत्वाचा फायदा आहे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि नसांच्या आरोग्यासाठी, म्हणजे चेतापेशींच्या आरोग्यासाठी. याच्यामुळं आपल्या चेतापेशी मजबूत होतात. हे एक अँटी डिप्रेसंट आहे, म्हणजे तुमचं डिप्रेशन कमी करणार आहे, तुमचा मूड सुधारवणार आहे. अभ्यास असा देखील सांगतो की वय वाढेल तसं आपली स्मरणशक्ती कमी होते, स्मृतिभ्रंश होतो, तो देखील कमी होऊन आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. लक्ष केंद्रित करणं जे आपल्याला शक्य होत नाही काही कारणामुळे, तर ते देखील याच्यामुळे शक्य व्हायला सुरुवात होते. कारण याच्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे आपल्या नसांसाठी आणि मेंदूसाठी टॉनिक सारखे काम करतात.
हा देखील फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर रात्री झोपताना चिमूटभर जायफळची पावडर तुम्ही पाण्यातून किंवा दुधातून अशा प्रकारे घेऊ शकता. तिसरा फायदा आहे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी. याच्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत. तुमच्या पचनशक्तीला स्टिम्युलेट करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी ह्याची मदत होते. जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा खाऊ वाटत नसेल, जेवण झाल्यानंतर तुमचं पोट गच्च वाटत असेल, ब्लोटिंग होत असेल, गॅस होत असेल, बद्धकोष्ठता म्हणजेच तुमचं पोट व्यवस्थित नियमितपणे साफ होत नसेल, ऍसिडिटी होत असेल, तर अशा वेळी देखील तुम्हाला हे खूप चांगलं काम करणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने अर्धा ग्लास कोमट पाण्यामधून एक चिमूटभर पावडर तुम्हाला हळूहळू प्यायची आहे. नक्कीच तुम्हाला याचा चांगला या सगळ्या समस्यांच्या मध्ये फायदा होईल. यासोबतच ज्या लोकांना IBS नावाचा आजार आहे, म्हणजे सतत त्यांना अतिसार होतो, जुलाब लागतात किंवा कधी कडक संडास होते, कधी पातळ होते, अशा लोकांमध्ये देखील हा त्रास कमी करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. शिवाय लिव्हर हा आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमचा महत्वाचा कारखाना आहे. त्याची देखील कार्यक्षमता सुधारवण्याची ताकद या जायफळच्या पावडर मध्ये आहे, याच्यामध्ये असणाऱ्या घटकांच्या मध्ये. चौथा महत्वाचा फायदा आहे तुमच्या मौखिक आरोग्यासाठी. जर तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास येत असेल, 2 टाइम ब्रश करून सुद्धा, व्यवस्थित स्वच्छता पाळून सुद्धा, किंवा तुमचे दात दुखत असतील, हिरड्या दुखत असतील, हिरड्यामधून रक्त येत असेल, पू येत असेल, किंवा वारंवार तुम्हाला तोंड येत असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही ही जायफळ पावडर खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकता. काय करायचं, 2 चिमूटभर पावडर जी आहे ती अशा पद्धतीने तुमच्या दातावर जिथं दुखतंय तिथं तुम्ही लावा हलक्या हाताने, किंवा हिरड्यांवरती हलक्या हाताने तुम्ही मसाज करा, किंवा ह्याचं मंजन देखील तुम्ही तयार करू शकता. जायफळची पावडर, दालचिनी पावडर, लवंग पावडर आणि सैंधव मीठ याला एकत्रित करा. त्याला चांगलं गाळून घ्या, चाळून घ्या, आणि त्याच्यानंतर त्याचं मंजन करून तुम्ही सकाळी संध्याकाळी कुठल्याही वेळेला तुम्ही त्याचं मंजन लावू शकता. या सगळ्या समस्यांच्या पासून तोंडाची स्वच्छता चांगली राहील, तोंडाचं आरोग्य चांगलं राहील, स्वच्छता चांगली राहील. जर काही इन्फेक्शन झालं असेल तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होईल. तोंड आलेलं असेल तर काय करायचं, तर चिमूटभर पावडर घ्यायचे आणि जिथं जिथं तोंड आले तिथं हलक्या हाताने अशी बारीक पावडर तुम्ही काय करायची, पसरायची. थोड्या वेळ थांबायचे, त्याच्यानंतर थंड पाण्याने गुळण्या करायच्या. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये देखील चांगला आराम मिळेल. किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये 2 चिमूटभर ही जायफळ पावडर टाका आणि त्या पाण्याने तुम्ही गुळण्या करा. याचा देखील चांगला फायदा तुमच्या मौखिक आरोग्यासाठी होणार आहे. पाचवा महत्वाचा फायदा आहे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी. हल्ली आपण बघतोय त्वचेवरती टॅनिंग येते, उन्हामध्ये गेल्यामुळे चेहरा काळवंटतो, किंवा सतत मुरुम फुटक्या येतात, किंवा वांग येतं. अशा वेळी देखील त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढण्यासाठी हे तुम्ही पोटातून पण घेऊ शकता आणि वरून पण लावू शकता. पोटातून कसं घ्यायचं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाण्यातून किंवा दुधातून तुम्ही हे 1 चिमूटभर पावडर अशा पद्धतीने प्राशन करायचे आहे. आणि हे तुम्हाला वरून देखील लावायचंय. काय करायचंय, ह्याची पावडर तुम्ही पाण्यामध्ये मिसळा, किंवा गुलाबजलामध्ये मिसळा, किंवा तुम्ही दुधामध्ये किंवा मधामध्ये मिसळून देखील लावू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते लावा, त्याची पेस्ट करा. अशा पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला काय काळे डाग पडलेले आहेत, किंवा मुरुम फुटकुळे आलेला आहे, किंवा अजून काय फोड पुंच्या यायला लागल्यात, त्याच्यावरती लावा आणि एक अर्धा तास ठेवा. त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्वचा उजळण्यासाठी मिळून जातील. 6वा महत्वाचा फायदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहे. नियमित जर सेवन अशा पद्धतीने तुम्ही केलं 15 दिवसाला, परत 15 दिवस थांबून परत 15 दिवस, तर तुमच्या डोळ्याची दृष्टी देखील चांगली सुधारते. डोळ्यामध्ये कचकच होत असेल, आग पडत असेल, कोरडे होत असतील, तर ते देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. आणि डोळ्याच्या खाली जर काळी वर्तुळ आली असतील तुमच्या अँझायटीमुळे, ताणतणावामुळे, तर तिथे देखील तुम्ही अशा पद्धतीने ही पेस्ट लावू शकता. नक्कीच ती निघून जाण्यासाठी देखील चांगला फायदा होणार. 7वा महत्वाचा फायदा आहे, जर तुमचं वजन जास्त वाढलं असेल, किंवा डायबिटीस आजारानं तुम्हाला ग्रासलेला असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, जेवणाच्या आधी अर्धा तास अर्धा ग्लास पाण्यामधून हे तुम्हाला 1 चिमूटभर पावडर टाकून त्याचं प्राशन करायचं आहे. याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारणार आहे, कॅलरीज लवकर बर्न होण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय जर डायबिटीस असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत होणार आहे. कारण याच्यामध्ये असे घटक आहेत ज्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, इन्सुलिन चांगलं काम करतं, पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथीचं देखील काम वाढतं, तिथून इन्सुलिनची निर्मिती होण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, चालना मिळते, आणि एकूण रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. 8वा महत्वाचा फायदा आहे, याच्यामध्ये
याच्यामध्ये युजनॉल नावाचं वेदनाशामक नैसर्गिक औषध आहे. जर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, वारंवार तुम्हाला वेदनाशामक गोळ्या खाव्या लागत असतील आणि खाऊन सुद्धा तात्पुरताच आराम तुम्हाला मिळत असेल, तर याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यामुळे जर तुम्हाला कुठलाही सांधा दुखत असेल, सांध्यावरती सूज आली असेल किंवा तिथं गरमपणा लालपणा आला असेल, चालणं फिरणं तुमचं मुश्किल झालं असेल किंवा तुमचे स्नायू दुखत असतील, त्याच्यामध्ये आखड आली असेल, तर त्याच्यामध्ये देखील चांगला फायदा होणार आहे. कारण याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत, म्हणजे दाह कमी करण्याची नैसर्गिक ताकद याच्यामध्ये आहे. त्यामुळं या सगळ्या वेदनेमध्ये तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होणार आहे. कशा पद्धतीने घेऊ शकता? पोटातून सुद्धा घेऊ शकता, मी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी झोपण्याच्या आधी, आणि तुम्ही याचा लेप देखील तयार करून तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या सांध्यावरती लावू शकता. जी पावडर आहे ती पावडर तुम्ही पाण्यामधून लावू शकता किंवा ह्याचं तेल देखील मिळतं बाजारामध्ये, नटमेग ऑइल म्हणतो आपण, जायफळ तेल, ते देखील तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या सांध्यावरती लावू शकता किंवा दुखणाऱ्या दातावरती सुद्धा तुम्ही ते लावू शकता. कापसावरती घेऊन हळूहळू तुम्ही त्याच्यावरती जास्त ठेवलं तर त्या वेदना कमी होण्यासाठी देखील मदत होते. 9वा महत्वाचा फायदा आहे श्वसन संस्थेच्या आजारामध्ये. जर तुम्हाला गळा सतत दुखत असेल, गळा बसला असेल, खरखर होत असेल किंवा खोकला, कोरडा खोकला असेल किंवा ओला खोकला असेल, श्वास घ्यायला काय त्रास होत असेल, तर अशा वेळी काय करायचं, तुम्हाला 1 चमचा मधामध्ये 2 चिमूटभर जायफळची पावडर टाकायची आणि ती तुम्हाला चाटायची जिभेनं आणि त्याच्यावरून 1 कपभर कोमट पाणी तुम्हाला हळूहळू प्यायचंय. ह्याचा देखील चांगला फायदा होणार आहे. एवढंच नाही तर 1 कपभर पाणी तुम्ही उकळायला ठेवा, त्याच्यामध्ये 2 चिमूटभर जायफळची पावडर टाका आणि ते पाणी उकळून अर्धा कप झाल्यानंतर चहा सारखं ते सिप सिप प्या. याचा देखील चांगला फायदा या श्वसन त्याच्या सगळ्या आजारामध्ये तुम्हाला करून घेता येईल. 10वा महत्वाचा फायदा आहे हृदयविकाराच्या आरोग्यासाठी किंवा कॅन्सर सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हा जायफळ खूप उपयुक्त आहे. कारण याच्यामध्ये मॅरेस्टिसिन आणि युजनॉल नावाचे जे कंपाऊंड आहेत, घटक आहेत, याच्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म शरीरामध्ये तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. शिवाय याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स जे आहेत चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार होणारे, जे आपल्या शरीरासाठी, पेशंटसाठी धोकादायक असतात, ते देखील कमी होतात आणि एकूण प्रतिकार शक्ती चांगली होते. शरीरामध्ये कुठलाही संसर्ग असेल तर तो लवकर कमी होण्यासाठी मदत होते आणि कुठलेही आजार होण्यापासून देखील आपला बचाव होतो. 11वा महत्वाचा फायदा आहे पुरुषांच्या लैंगिक शक्तीसाठी. जर लैंगिक शक्ती कमी झाली असेल वाढत्या वयानुसार किंवा डायबिटीस या आजारामुळे, बीपीच्या गोळ्या चालू असल्यामुळे किंवा अजून कुठल्या मानसिक आजारामुळे जर लैंगिक शक्ती कमी झाली असेल, शिथिलता झाली असेल, तर अशा वेळी रात्री झोपताना कोमट पाण्यातून किंवा कोमट दुधातून जर तुम्ही 2 चिमूटभर जायफळ पावडर जर घेतली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये देखील चांगले रिझल्ट बघायला मिळतील. स्त्रियांच्या मध्ये सुद्धा लैंगिक शक्ती किंवा लैंगिक इच्छा कमी झाली असेल वाढत्या वयानुसार किंवा कुठल्याही कारणामुळे, तर ती वाढवण्याची क्षमता सुद्धा ह्या नटमेगच्याच म्हणजे जायफळच्या पावडरमध्ये आहे. त्यांनी सुद्धा पाण्यातून किंवा दुधातून रात्री झोपण्याच्या आधी अर्धा 1 तास जर घेतलं तर त्याचे देखील चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. आणि 12वा महत्वाचा फायदा आहे तुमच्या डोकेदुखीसाठी. कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असू द्या, अर्धशिशी असू द्या म्हणजेच मायग्रेन असू द्या किंवा संपूर्ण डोकं दुखत असू द्या, पुढचं मागचं पाठीमागचं कुठलंही डोकं दुखत असू द्या, त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात. असं तुम्ही पोटातून देखील घेऊ शकता झोपण्याच्या आधी मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि ह्याचा लेप तयार तुम्ही करून लावा. काय करायचं, हे जे जायफळ आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं सानीवरती किंवा दगडावरती घासायचंय. त्याचा जो काही लेप तयार होईल तो लेप तुम्ही अशा पद्धतीनं कपाळावरती लावून ठेवा, पूर्णपणे समप्रमाणामध्ये. हलक्या हाताने उलट सुलट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मसाज करा. 1 अर्ध्या तासामध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये असणारे जे युजनॉल आहे ते त्वचेमधून आत खेचलं जाईल आणि तिथल्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते. आता पाहूया हे कशा पद्धतीने घ्यायचंय. तर तुम्ही काय करायचंय, जायफळची पावडर तुमच्या घरामध्ये तयार करून ठेवायची, एकदम बारीक पावडर, आणि ती तुम्हाला दररोज नियमितपणे अशा पद्धतीने मागाशी सांगितल्याप्रमाणे वापरायची आहे. किती वापरायची आहे, तर चिमूटभरच वापरा. जर तुमच्या शरीराला चिमूटभरानं काही होत नसेल, त्याचा काही इफेक्ट जाणवत नसेल, तर तुम्ही अजून 1 चिमूटभर वाढवू शकता. पण सुरुवात तुम्हाला चिमूटभर म्हणजे साधारण 100 ते 150 मिलीग्रॅम इतकीच पावडर तुम्हाला वापरायची आहे. जर चमचा म्हणाल तर चमचाचा 1/4 चमचाचा जो भाग असतो तो तेवढीच पावडर तुम्हाला वापरायची आहे. ही चांगली आहे म्हणून जास्त वापरायचं नाही, कारण गुणानं हा गरम आहे, परंतु सगळ्यांसाठीच ही फायदेशीर आहे. तुम्हाला वात असू द्या, पित्त असू द्या किंवा कफ असू द्या, तुमचं शरीर गरम असू द्या किंवा थंड असू द्या, मी सांगितलेल्या 1 चिमूटभर मात्रेमध्ये किंवा 2 चिमूटभर मात्रेमध्ये तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने जर वापरली तर सर्वांसाठीच फायदेशीर आहे. साईड इफेक्ट अजिबात नाही, सवय लावणारी अजिबात नाही. पण जर हे खायला सुरू केल्यानंतर कुणाला काही विशिष्ट त्रास झाला
याच्यातल्या काही घटकाची ऍलर्जी असल्यामुळे, तर अशा वेळी तुम्ही हे खाऊ नका किंवा खाण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्यतो ह्याचा वापर तुम्ही संध्याकाळच्या वेळेलाच करा, सकाळच्या वेळेला करू नका, कारण सकाळी तुम्हाला कुठं काय ड्रायव्हिंग करायचे असेल किंवा कुठं काय महत्वाचं काम करायचं असेल, काय अजून मानसिक तुम्हाला कष्ट असेल, तर अशा वेळी तुम्हाला तिथं गुंगी किंवा सुस्ती येऊ शकते. त्यामुळे शक्यतो सकाळी घेऊ नका. सुट्टीचा दिवस असेल किंवा तुम्ही दिवसभर घरीच असाल, काही विशेष काम करायचं नसेल, तर अशा वेळी तुम्ही सकाळी देखील ह्याचं सेवन करू शकता. तर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे जायफळचं सेवन करायला कोण कोण सुरुवात करणार आहे? आतापर्यंत तुम्ही जायफळचं सेवन कशासाठी आणि कशा पद्धतीने करत होता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील जायफळीचे फायदे करून घेता येतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.